जय हिंद, नमस्कार मित्र हो. मी विद्याधर रायरीकर. नेचर रॅमलर्स तर्फे पावले चालती गडकोटांची वाट या शिवदुर्गांच्या ऐतिहासिक मालिकेमध्ये आपण विविध किल्ल्यांची माहिती घेणार आहोत. त्यातला पहिलाच दुर्गरत्न जे आहे ते आहे शिवतीर्थ रायगड, हिंदवी स्वराज्याची अयोध्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा दुसरा किल्ले रायगड. त्या रायगडाची आपण माहिती घेत आहोत आणि रायगडावरती जे काही महत्वाच्या घटना घडून गेल्या, जे काही महत्वाचे प्रसंग घडून गेले, त्या प्रसंगांची, त्या घटनांची जी एक नाळ जोडलेली गेली आहे ती या रायगडावरती जी काही तत्कालीन अत्यंत विख्यात व्यक्तिमत्व येऊन गेली त्यांच्याशी जोडली गेलेली आहे. आणि त्या व्यक्तिमत्वांचा मागोवा सध्या आपण घेतो आहोत की त्या व्यक्ती रायगडावरती आल्या, त्यांना रायगड कसा वाटला, महाराजांचं हे स्वराज्य कसं वाटलं आणि महाराजांच्या स्वराज्याविषयी, महाराजांच्या रायगडाविषयी या मंडळींनी काय उद्गार काढले, त्यांनी काय लिहून ठेवलं हे आपण पाहतोय. सध्या आपण माहिती घेत आहोत ती वेदशास्त्र संपन्न गागा भट्टांची. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक रायगडावरती संपन्न झाला ती हिंदवी तिथी होती ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. या दिवशी म्हणजे 6 जून 1674 वेदशास्त्र संपन्न गागा भट्टांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. गागा भट्ट नेमके कोण होते, कुठले होते याची आपण माहिती घेतो. मित्रांनो, मी आपल्याला मागे देखील सांगितलेलं होतं की शिवपूर्व कालामध्ये महाराष्ट्रामध्ये अस्मानी आणि सुलतानी यांच्या जाचाला कंटाळून अनेक विद्वान घराणी पैठण क्षेत्रामध्ये जी वसलेली होती आणि तिथे ती वेदाध्ययन आणि वेदाध्यापन अशा दोन्ही कार्यांमध्ये गुंतलेली होती. त्याच्यामध्ये शेष, मौनी, भट्ट, देव, धर्माधिकारी अशी जी काही घराणी होती त्यातलंच एक अत्यंत प्रसिद्ध जे घराणं होतं ते भट्टांचं घराणं, म्हणजेच गागा भट्टांचं घराणं. तर गागा भट्टांचे जे पूर्वज होते ते शिवपूर्व कालामध्ये विजयनगरच्या साम्राज्यामध्ये देखील राहिलेले होते. तिथे राहूनही देखील त्यांनी वेदाध्ययन, वेदाध्यापन केलेलं होतं. आणि गागा भट्टांच्या बाबत जर बोलायचं झालं तर गागा भट्ट या घराण्यातील अत्यंत महत्वाचे, अत्यंत विख्यात असं व्यक्तिमत्व. म्हणजे पूर्वीच्या त्यांच्या घराण्यातल्या ज्या मंडळींनी हे जे मंदिर उभं केलं ज्ञानाचं, त्या ज्ञान मंदिरावरचा खऱ्या अर्थाने कळस ज्याला म्हणावं, या ज्ञान मंदिराचं खऱ्या अर्थाने ज्याला शिखर म्हणावं, इतकी योग्यता, इतकं महत्व असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे वेदशास्त्र संपन्न गागा भट्ट. गागा भट्ट हे काशीला राहत होते. काशीला गंगेच्या तीरावरती रमलेले होते. गंगेच्या तीरावरती तिथे ते यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह अशा कर्मांमध्ये गुंतलेले होते. आणि गागा भट्टांना जी विलक्षण हौस होती ना ती ग्रंथ निर्मितीची हौस होती. होय, अत्यंत उत्तम संस्कृत त्यांना येत होतं आणि संस्कृत भाषेमध्ये प्रभुत्व असल्यामुळे संस्कृत भाषेमध्ये अत्यंत महत्वपूर्ण असे वेगवेगळे ग्रंथ निर्मिती त्यांनी केलेली होती. वेगवेगळे ग्रंथ त्यांनी लिहिलेले होते. मीमांसा कुसुमांजली, भट्ट चिंतामणी, राकागम, दिनकरोद्योत इत्यादी ग्रंथांची रचना त्यांनी केलेली होती. आणि असे गागा भट्ट रायगडावरती येऊन दाखल झाले. रायगडावरती जेव्हा ते आले, परंतु रायगडावर येण्यापूर्वी नेमकी अशी कोणती परिस्थिती निर्माण झालेली होती की गागा भट्टांनी रायगडाकडे धाव घेतली. तर मित्रांनो, 1669च्या सप्टेंबर मध्ये आलमगीर औरंगजेबाने एक फतवा काढून मथुरेचं केशवराजाचं मंदिर आणि वाराणसी क्षेत्रातलं म्हणजेच काशी क्षेत्रातलं विश्वनाथाचं जे मंदिर होतं त्या मंदिरावर घाव घातला. कळस कोसळले, घंटा कोसळल्या, वारे ठबकले, गंगा अक्षरशः भयभीत होऊन वाहू लागली. आणि आपल्या आजोबांनी आणि पणजोबांनी बांधलेलं काशी विश्वेश्वराचं हे देऊळ कोसळताना पाहून गागा भट्टांचं अंतःकरण अक्षरशः पिळवटून निघालं. अत्यंत व्यथित मनाने ते जणू म्हणत होते की हे काशी विश्वेश्वरा, माझ्या आजोबांनी इथं वेदमंत्रांच्या घोषात तुझी स्थापना केली. आज तुझं हे मंदिर माझ्या डोळ्या देखत भंगलं. हे विश्वेश्वरा, हे जगदीश्वरा, हे प्रलयकरा, तुझे शंख, डमरू, शृंग कुठे आहेत? एका कटाक्षात साऱ्या विश्वाचं भस्म करून टाकण्याचे सामर्थ्य असलेला
तुझा तो तृतीय नेत्र कुठे आहे? एका पदन्यासानं पृथ्वी तोडणारा तो शेषही डगमगून जावा असं तुझं ते रौद्र तांडव कुठे आहे? हा तुझं ते रौद्र तांडव चालू आहे सह्याद्रीवर. त्या तांडवाचे पदन्यास येऊन पोचले आहेत नर्मदेवरती. हे शैलेश कालभैरवा, तुझा तिसरा डोळा वटारला गेला आहे दिल्लीवर. हे दुर्गेश शिवशंकरा, तुझा शंख घुमतो आहे परशुराम भूमीमध्ये. हे काशी विश्वनाथा, आजचा माझा रुद्राभिषेक उधळला गेला, पण या दिल्लीपतीच्या डोळ्यालेखत त्या माझ्या जगदीश्वराला मी सोन्याच्या सिंहासनावर अभिषेक करीन. छत्रचमनांकित ध्वजगजराज दुंदुबी विराजित, सार्वभौम चिन्हांकित राजचिन्हांकित सुवर्ण सिंहासनावर त्या माझ्या जगदीश्वराची मी स्थापना करीन. आणि असा निश्चय केलेले गागाभट्ट काशी क्षेत्रातून रायगडाकडे यायला निघाले. महाराजांना गागाभट्टांच्या आगमनाची बातमी रायगडावरती समजली आणि अर्थातच महाराजांची आणि गागाभट्टांची जी भेट होणार होती ती ही पहिली भेट नव्हती. याआधी देखील 1663 मध्ये कोकणामध्ये काही निमित्ताने गागाभट्ट आलेले होते. त्यावेळेला महाराजांची आणि त्यांची प्रत्यक्ष गाठभेट झालेली होती. महाराजांना ते उत्तम प्रकारे ओळखत होते आणि त्याही पेक्षा महाराजांचं जे कार्य आहे, जे परमेश्वरी कार्य होतं, स्वराज्य स्थापनेचं, सद्धर्माचं, देवाधर्माला सुवर्ण सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्याची महाराजांची जी मंगल महत्वाकांक्षा जी होती ती गागाभट्टांनी जाणलेली होती. आणि त्यामुळेच महाराजांची नेमकी योग्यता काय आहे हे त्यांना लक्षात आलेलं होतं की हा केवळ राज्यकर्ता नाही तर हा साक्षात धर्मोद्धारक आहे. अशी गागाभट्टांची मानसिकता झालेली होती. महाराजांचं जे कार्य आहे ते साक्षात परमेश्वरी कार्य आहे, साधू संतांना अभिप्रेत असलेलं कार्य आहे आणि हे धर्मजागरणाचं कार्य आहे, हे राष्ट्रोद्धाराचं कार्य आहे. याची पक्की खूणगाठ गागाभट्टांना पटलेली होती आणि म्हणूनच यावेळेला गागाभट्टांना सर्वात प्रथमची आठवण झाली ती महाराजांची आणि त्यांच्या हिंदवी स्वराज्याची. आणि म्हणून गागाभट्ट रायगडावरती दाखल झाले आणि त्यांनी महाराजांना एकूण जी अत्यंत विदारक परिस्थिती जी होती उत्तर हिंदुस्थानामधली त्याचं निवेदन केलं. अर्थात महाराजांपर्यंत देखील या सगळ्या वार्ता येऊन पोहोचलेल्या होत्या. महाराज देखील या सगळ्याच गोष्टींमुळे व्यथित झालेले होते. आणि हा जो काळ होता नेमका मी जो आपल्याला मगाशी सांगितलं सप्टेंबर 1669 आणि पुढचा 1670चा, तर याच काळामध्ये आपल्या लक्षात येईल की पुरंदरचा जो तह होता तो प्रथम औरंगजेबानेच मोडला आणि ते निमित्त महाराजांना मिळालं आणि स्वराज्याची पुन्हा एकदा चौफेर चढाई सर्वत्र सुरू झालेली होती. आणि मोगलांना दिलेले 2323 किल्ले महाराजांना आता जिंकायचे होते, त्याची सुरुवात झालेली होती. आणि एक एक किल्ला आता महाराजांच्या स्वराज्यामध्ये परत दाखल होत होता. आणि हे सगळं पाहून गागाभट्टांना अत्यंत धन्यता वाटली. आणि मग गागाभट्टांनी आपल्या मनीचं जे गुज होतं ते महाराजांना सांगितलं. महाराजांना ते म्हटलं की महाराज, स्वराज्याचं हे रूप पाहून मी धन्य झालो. तुम्ही इथे धर्मस्थापना केली, ममतेचं समतेचं सुखाचं धर्मराज्य निर्माण केलं. भविष्य पुराण विशिष्ट गाढ घेऊन झोपलेल्या या बेसावत लोकांना तुम्ही जाग केलं. भगवद्गीता तुम्ही आचरली, शून्यातून तुम्ही ब्रह्मांड निर्माण केलं. तरी आपला सिंहासन नाही हे दिसे, मोगल बादशाह तक्ती बैसताती आणि आपण लक्ष घोडा पायदळ आरमार गडकोट निर्माण केले, तरी आपला सिंहासन नाही. सुवर्ण सिंहासनावरती आपल्याला राज्याभिषेक झाल्याखेरीज हे जगही आपल्याला मान्यता देणार नाही. आपल्याकडे आम्ही केवळ एक राज्यकर्ता म्हणून पाहू, परंतु सार्वभौम सिंहासनाधीश्वर राजे म्हणून आम्ही या सुलतानांनाच लोटांगण घालत राहू. तेव्हा हा राज्याभिषेक तुम्हाला झालाच पाहिजे. हे अत्यंत दृढ प्रतिपादन गागाभट्टांनी महाराजांच्या समोर केलं आणि महाराजांना त्यांनी राज्याभिषेक करून घेण्यासाठी राजी केलं. ही गागाभट्टांची सर्व योजना, गागाभट्टांचं हे या सर्व घटनांच्या मागे असलेलं हे परमेश्वरी जे अधिष्ठान होतं ते गागाभट्टांचं होतं. आणि त्यामुळे गागाभट्टांचं महत्व जे आहे शिवचरित्रामध्ये, विशेषतः राज्याभिषेक प्रकरणामध्ये ते अनन्यसाधारण आहे. आणि आता महाराजांनी देखील गागाभट्टांच्या या विनंतीला मान दिला. अत्यंत विनम्रतापूर्वक महाराजांनी गागाभट्टांच्या आज्ञेचा स्वीकार केला. जिजाऊ साहेबांच्याही व्रताचं
हेच उद्यापन असणार होतं आणि जिजाऊ साहेबांना देखील त्यांचा शिवबा सुवर्ण सिंहासनावरती विराजमान झालेला पाहायला मिळणार होता, तो विराजमान झालेला पाहायचा होता. यासाठीच त्या मातेने आपल्या आयुष्याचं हे जे व्रत होतं, त्या व्रताची उद्यापन जे आहे ते या प्रकारे व्हावं. यापेक्षा दुसरा दुग्ध शर्करा योग काय, कस्तुरीला चा सुगंध जो आहे तो आता सोन्याला येणार होता. आणि गागाभट्टांच्याच मार्गदर्शनाखाली आता एक एक विधी रायगडावरती संपन्न होणार होते. तर मित्रांनो, हा राज्याभिषेक नेमका कसा झाला, त्याचं महत्व काय, या राज्याभिषेकाने त्या काळी संपूर्ण स्वराज्यामध्ये आणि केवळ स्वराज्यामध्येच नाही तर स्वराज्याच्या सरहद्दीच्या पलीकडे असलेल्या देखील हिंदुस्थानामध्ये आणि हिंदुस्थानच्या पलीकडे देखील नेमकी काय स्थित्यंतर घडवून आणली याची माहिती आपण आता इथून पुढील भागांमध्ये घेणार आहोत. तेव्हा ही अशी जी माहिती आहे ती घेण्यासाठी आपण आमचं हे जे चॅनल आहे त्याच्याशी कनेक्टेड राहा. हे भाग आपल्याला कसे वाटतायत त्याच्यावरती आपण जरूर आपलं मत कळवा आणि आपले मित्र, आपले आप्त, आपले परिचित यांच्यापर्यंत आमचं हे चॅनल पोहोचवा. त्यांना देखील हे चॅनल शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला सांगा. लवकरच आपण भेटूयात आता पुढच्या भागामध्ये. तोपर्यंतच आपल्या सर्वांना नमस्कार, जय हिंद, धन्यवाद.